नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 15 जानेवारीच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे चिडून स्वतःच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याच्या मागोमाग लीला सुद्धा तिथे आलेली असते. लीला एजेला विचारते, तुम्ही चिडला आहात का? तर एजे चिडून बोलतो, नो. त्यावर लीला विचारते, मग तुम्ही असे वर का आलात? त्यावर एजे लीलाला सांगतो, बिकॉज आय एम डिस्टर्ब. त्यावर लीला विचारते की असं डिस्टर्ब व्हायला काय झालंय? तेव्हा एजे सांगतो, तुला एवढ्या वेळा मी पाणीपुरी बनवून दिली आणि तुला ती बेस्ट वाटली नाही. तर लीला म्हणते, ती नव्हती बेस्ट म्हणून नाही वाटली, ठीक होती, ओके होती. त्यावर एजे अजून चिडतो आणि म्हणतो, ठीक होती, ओके होती, पण बेस्ट नव्हती ना? त्यावर लीला म्हणते, ठीक आहे, पाणीपुरीच तर आहे, त्यात काय एवढं? त्यावर एजे म्हणतो, हे बघ, मी चिडलो नाहीये, पण मी डिस्टर्ब आहे. कारण की ह्याआधी असं कधीच झालं नाहीये की मी पाणीपुरी बनवली आणि ती परफेक्ट झाली नाहीये. कारण ती मी बनवली म्हणून नाही, पण माझं परसेप्शन बरोबर असतं म्हणून. त्यावर लीला एजेची समजूत काढताना म्हणते की एजे, पाणीपुरी ही तुमच्या रेस्टॉरंटमधली कोणती कॉम्प्लिकेटेड डिश नाहीये, साधी पाणीपुरी आहे. सोपं असतं. पाणीपुरी घ्यायची, ती फोडायची, त्यामध्ये तिखट पाणी, गोड पाणी घालायचं आणि नंतर पाणीपुरीचा छान आस्वाद घ्यायचा. इतकं ते सोपं असतं. कसं आहे ना मिस्टर परफेक्ट, कधी कधी गोष्टी इम्परफेक्ट बनूनच परफेक्ट करायच्या असतात. पण तुम्ही त्या पाणीपुरीमध्ये ते प्रपोर्शन वगैरे सगळं आणलं आणि म्हणूनच मला तुमची पाणीपुरी आवडली नाही. त्यावर एजे लीलाला विचारतो, मग तुला कोणती पाणीपुरी आवडते? त्यावर लीला म्हणते, ठेल्यावरची. मी आणि मन्या खातो ना ठेल्यावरची पाणीपुरी, ती मला आवडते. इथे मोहिते त्यांच्या गेलेल्या बायकोच्या फोटोशी बोलत असतात आणि सांगत असतात की लीलाला खूप छान नवरा मिळालेला आहे. मला आता लीलाची काळजीच वाटत नाही. इथे एजे लीलाला सांगतो की फाईन, तुला ठेल्यावरची पाणीपुरी आवडते ना, मलाही ठेल्यावरची पाणीपुरी खायची आहे. त्यावर लीला आश्चर्यचकित होते. तर एजे म्हणतो, नो नो, आय एम सिरियस. आणि मी हे चिडून म्हणत नाहीये, मलाही पाहायचं आहे ठेल्यावरच्या पाणीपुरीमध्ये असं काय खास आहे. त्यावर लीला म्हणते, ओके ठीक आहे, लगेच जाऊया. आणि लीला तिथून जातच असते. तर एजे लीलाला म्हणतो की त्या मन्याला सुद्धा फोन करून बोलव. आणि हे ऐकताच लीलाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. लीला एजेला विचारते, मन्याला कशाला बोलवू? त्यावर एजे म्हणतो, मन्याला कशाला म्हणजे? तुला मन्याबरोबर ती पाणीपुरी खायला आवडते, त्यामुळे तू मन्याला सुद्धा बोलव. आणि एजे लीलाच्या हातात फोन देतो आणि तिला सांगतो की कॉल कर. आणि तो म्हणतो, आलोच मी. इथे किशोर आणि दुर्गा त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि किशोर दुर्गाला म्हणतो, आता जे काही झालं ते मला अजिबात पटलेलं नाहीये. दुर्गा, तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय आहे? तू त्या लीलाच्या बहिणीला नक्की एक्सेप्ट केलंयस का? किशोर दुर्गाला विचारतो, तू अपसेट का आहेस? त्यावर दुर्गा म्हणते, अपसेट आहे मी किशोर, पण मी रेवती आणि यशमुळे अपसेट नाहीये, तर मी एजे आणि लीलामुळे अपसेट आहे. आपण कितीही एजे आणि लीलाला वेगळं करायचा प्रयत्न केला तरी ते वेगळे होत नाहीत. एजे लीलाकडे कोणत्या तरी वेगळ्याच चष्म्याने बघत असतात. बघितलं ना एजेनी कसं लीलाला प्रेमाने पाणीपुरी भरवली. तुम्ही तरी कधी एजेंच्या हातची पाणीपुरी खाल्ली आहे का? एजे लीलासाठी काहीही करायला एका पायावर तयार होतात. एजेना का समजत नाही की ती मुलगी ह्या घरासाठी योग्य नाहीये? एजे का सगळ्या तिच्या चुका पोटात घालतात? आता तर काय, लीलाचा एक मित्र सुद्धा आला आहे, मन्या. मला असं वाटतं एजे आणि लीलामध्ये मन्यामुळे काहीतरी गैरसमज निर्माण व्हावा आणि एजेने लीलाला घरातून हकलून द्यावं. इथे लीला आजींकडे येते आणि सांगते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपली थाप आपल्यालाच महागात पडलेली आहे. एजेंना आता पाणीपुरी खायची, ती सुद्धा ठेल्यावरती, आणि तेव्हा त्यांना मन्या सुद्धा तिथे हवा आहे. त्यावर आजी लीलाला सांगतात की तूच त्या मन्याला कॉल लाव आणि त्याला सांग की मला आणि माझ्या नवऱ्याला पाणीपुरी खायची आहे, तर तू सुद्धा त्या ठेल्यावर ये आणि आपण तिघं मिळून पाणीपुरी खाऊया.
पण लीलाला आजींची आयडिया पटत नाही आणि ती सांगते मी असं काही करणार नाहीये, ही सुसाइडल आयडिया आहे. त्यावर आजी लीलाला सांगतात की मग ठीक आहे, तू असं कर, एजेला सरळ सांगून टाक की मन्या नावाची कोणीही व्यक्ती नव्हती. त्यावर लीला म्हणते नाही आजी, आत्ता कुठे त्यांचं अटेन्शन मिळतंय मला, मी असं कसं त्यांना सगळं सांगू. त्यामुळे आजी लीलाला सांगतात की मग त्यापेक्षा तू सरळ मन्याला कॉलच कर आणि त्याला सांग माझा नवरा आणि मी पाणीपुरी खायला ठेल्यावर जात आहोत, तर तू सुद्धा तिथे ये. खूप सोपं आहे. आणि शेवटी आजी लीलाला कन्व्हिन्स करतात की मन्याला फोन करायला आणि मग लीला मन्याला फोन करायला रेडी होते. लीला विचार करतच स्वतःच्या रूममध्ये येते आणि एजे लीलाला विचारतो मन्याला कॉल केलास. त्यावर लीला म्हणते की एजे मला असं वाटतं आजचा प्रोग्राम कॅन्सल केला पाहिजे, माझ्या पोटात दुखतंय. तर एजे लीलाला सांगतो की तू बस, मी मेडिसिन्स घेऊन येतो. त्यावर लीला म्हणते नको नको, मेडिसिन्स नको, आजीने मला काढा दिलाय, मी तो काढा घेते, काढा घेतल्यावर मला बरं वाटेल. त्यावर लीला एजेला म्हणते एजे एवढं पोटात दुखतंय माझ्या, तुम्ही मला जबरदस्तीने पाणीपुरी खायला घेऊन जाणार आहात का. तर एजे म्हणतो आजचा प्लान कॅन्सल होणार नाहीये. एजे पुढे लीलाला सांगतो मी असं कधीच करणार नाही की तुला त्रास होईल, तू असं कर, तू घरी बस, पण मला मन्याचा नंबर फॉरवर्ड कर आणि मी आणि मन्या दोघं मिळून पाणीपुरी खातो. एजे लीलाला पुढे म्हणतो मलाही जाणून घ्यायचंय की तुला नक्की कोणती पाणीपुरी आवडते, तू नको खाऊस, पण तुझा तो मन्या आणि मी, आम्ही दोघं पाणीपुरी खातो, राईट. आणि शेवटी एजे जबरदस्तीने लीलाला सांगतो की तू कॉल कर आणि लीला मन्याला कॉल करते. मग मन्या सुद्धा काही आडेवेडे न घेता लीलाचा आवाज ओळखल्यासारखा दाखवतो आणि सांगतो की हा, आपण उपहारगृहात भेटलो होतो ना, मला माहिती होतं की तुम्ही मला पुन्हा कॉल कराल. इथे एजे लीलाच्या मागेच उभा असतो, त्यामुळे लीला लगेच म्हणते की आपण आज भेटणार होतो ना, तर आज माझ्याबरोबर माझा नवरा सुद्धा येतोय, आपण जिथे नेहमी पाणीपुरी खातो ना तिथे भेटूया. त्यावर मन्या म्हणतो की तुम्हाला नक्की कोणती पाणीपुरी आवडते. तर लीला म्हणते तू म्हणशील तिथे भेटूया आपण. तर मग मन्या म्हणतो मी तुला पत्ता पाठवतो, तिथे तुम्ही तुमच्या यजमानांना घेऊन या. अगदी चविष्ट पाणीपुरी खायला घालतो तुम्हाला दोघांना, या हा, मी वाट बघतोय. त्यावर लीला मन्याला म्हणते येते हा मी, बाय मन्या, भेटू. एजे मन्याला भेटायला निघालेला असतो, तर लीला म्हणते की मी सुद्धा येते. त्यावर एजे म्हणतो तुझं पोट दुखतंय ना. तर लीला म्हणते नाही आता ठीक आहे, मी सुद्धा येते. तर एजे म्हणतो ठीक आहे. इथे लीला खूप टेन्शन मध्ये असते. लीला तिच्या पार्टनरला सांगत असते की तूच काहीतरी आता कर, आता मी त्या अनोळखी मन्याबरोबर पाणीपुरी कशी खाऊ. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.